वृद्धापकाळात राहायचे आहे निरोगी, तर चुकूनही खाऊ नका या 6 वस्तू. 60 नंतर चुकूनही खाऊ नका या 6 गोष्टी, नाहीतर शरीर आतून सडू लागेल. नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्री कृष्ण, हर हर महादेव. आपले स्वागत आहे आपल्या या चॅनेलवर, जिथे आपण वार्धक्य अधिक चांगले आणि निरोगी कसे ठेवावे याबद्दल चर्चा करतो. मित्रांनो, जर तुमचे वय 50, 60 किंवा 70च्या पुढे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी इशारा नसून आयुष्याचा महत्त्वाचा धडा आहे. कारण आज मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या कदाचित तुमच्या डॉक्टरांनीही इतक्या स्पष्टपणे सांगितल्या नसतील. तुम्ही विचार करत असाल, मी तर वर्षानुवर्षे तेच खात आलोय, आता काय फरक पडणार. पण खरी गोष्ट अशी आहे की वयानुसार शरीराच्या गरजा बदलतात. काही गोष्टी ज्या आधी फायदेशीर वाटत होत्या त्या आता हळूहळू विषासारख्या परिणाम करू शकतात. जर लक्ष दिले नाही तर या 6 गोष्टी तुमची हाडे, हृदय आणि मेंदू हळूहळू कमकुवत करू शकतात. तुम्हाला वाटेल की हा वयाचा परिणाम आहे, पण प्रत्यक्षात परिणाम तुमच्या ताटातून सुरू होतो. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आपण जे खातो त्यावर तयार होते. अन्न चुकीचे असेल तर शरीर आतून तुटू लागते आणि मग कोणतीही औषधे त्याला पूर्णपणे वाचवू शकत नाहीत. आजची माहिती फक्त माहिती नाही, तर जागृती आहे. जर वार्धक्यातही तुम्ही या 6 गोष्टी खात राहिलात तर कितीही औषधे घेतली तरी तब्येत दिवसेंदिवस खालावत जाईल. सांधेदुखी, गुडघ्यांची किरकिर, विसरण्याची सवय, झोप न लागणे यामागे फक्त वय नाही, तर तुमच्या ताटातील चुकीच्या सवयी जबाबदार असू शकतात. चला सुरुवात करूया. वार्धक्यात निरोगी राहायचे असेल तर या 6 गोष्टी टाळा. क्रमांक 1. रिफाइंड तेल, हृदय आणि मेंदूचा शत्रू. पहिली गोष्ट म्हणजे रिफाइंड तेल. होय, ते चमकदार तेल ज्यात आपण रोज भाजी, पराठे किंवा पकोडे बनवतो. तुम्हाला वाटते ते हलके आहे, पण प्रत्यक्षात त्यातील ट्रान्स फॅट आणि रासायनिक प्रक्रिया हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करू शकतात. हळूहळू हेच उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्मरणशक्ती कमी होण्याचे कारण बनू शकते. 70 वयानंतर जेव्हा हृदय आणि मेंदू आधीच नाजूक असतात, तेव्हा असे तेल शरीराला आतून कमकुवत करू शकते. चमकदार आणि स्वस्त दिसणारे तेल आरोग्यासाठी महाग पडू शकते. त्याऐवजी मोहरीचे तेल, देशी तूप किंवा नारळाचे तेल मर्यादित प्रमाणात वापरणे अधिक योग्य ठरू शकते. क्रमांक 2. पांढरा तांदूळ, गोड विष. दुसरी धोकादायक गोष्ट म्हणजे पांढरा तांदूळ. दिसायला मऊ आणि पचायला हलका वाटतो, पण त्यात मुख्यतः कार्बोहायड्रेट असते. फायबर आणि जीवनसत्वे कमी प्रमाणात असतात. तो खाल्ल्यावर रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते आणि शरीराला ती नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे मधुमेह आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो. याऐवजी तांदळाचा तांबडा प्रकार, ब्राऊन राईस किंवा इतर संपूर्ण धान्यांचा वापर अधिक फायदेशीर ठरू शकतो. लक्षात ठेवा, भाताच्या प्रत्येक घासासोबत तुम्ही तुमचा ब्लड शुगर वाढवत असता. जर भात खाणे आवश्यक असेल तर ब्राऊन राईस, ज्वारी, बार्ली, जव किंवा बाजरीचा भात निवडा. हे पोट भरतील आणि साखर झपाट्याने वाढू देणार नाहीत. क्रमांक 3. मैदा आणि पांढरी ब्रेड, आतड्यांची शत्रू. तिसरी मोठी चूक म्हणजे मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन, बिस्किटे, ब्रेड, नान, केक, समोसे इत्यादी. मैदा आतड्यांच्या भिंती कमकुवत करतो. त्यामुळे शरीराला पोषक घटक योग्यरित्या शोषता येत नाहीत आणि वयोवृद्धांमध्ये थकवा, बद्धकोष्ठता आणि अशक्तपणा वाढतो. मैद्यात ग्लुटेन नावाचे प्रथिन असते, जे अनेक ज्येष्ठांच्या पचनसंस्थेस जड जाऊ शकते. त्यामुळे मैद्याऐवजी संपूर्ण धान्यांचा वापर अधिक चांगला ठरतो. सकाळच्या ब्रेडऐवजी भाकरी, पोळी,
दलिया किंवा मल्टीग्रेन पिठाचा पर्याय निवडा. ही झाली 3 मोठ्या चुका. पण पुढील 3 गोष्टी हृदय, मूत्रपिंड आणि हाडांवर अधिक गंभीर परिणाम करू शकतात. ज्येष्ठांनी जर या टाळल्या तर त्यांनी आरोग्याच्या लढाईत अर्धे यश मिळवले असे समजा. क्रमांक 4. थंड दूध आणि फ्रीजमधील पदार्थ. अनेक ज्येष्ठांना वाटते दूध म्हणजे ताकद. हो, पण ते कोमट आणि ताजे असेल तरच. फ्रीजमधून काढलेले थंड दूध, दही किंवा गोड पदार्थ पोटात जाऊन कफ, वायू आणि अपचन वाढवू शकतात. हळूहळू यामुळे सांधेदुखी आणि झोपेच्या तक्रारी वाढू शकतात. फ्रीजमधील थंड पदार्थ पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी करू शकतात. जर रात्री दूध प्यायचे असेल तर त्यात थोडी हळद आणि वेलची घालून कोमट करून घ्या. थंड दूध ताकद देण्याऐवजी थकवा आणि वेदना वाढवू शकते. क्रमांक 5. साखर आणि मिठाई, गोड विष. आता सर्वात गोड पण धोकादायक गोष्ट साखर. अनेक ज्येष्ठांना गोड आवडते. पण 60 नंतर साखरेचे जास्त सेवन मेंदूच्या पेशींवर आणि इन्सुलिनच्या कार्यावर विपरीत परिणाम करू शकते. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढून पुढे मधुमेह, विस्मरण आणि थकवा वाढू शकतो. चहातील 1 चमचा साखरही दिवसातून अनेक वेळा घेतल्यास मूत्रपिंड आणि यकृतावर ताण वाढवू शकतो. गोड पूर्णपणे बंद करणे आवश्यक नाही, पण पर्याय बदला. गूळ, मध किंवा खजूर यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात वापरा. गोड मनाला आनंद देतो, पण अति गोड शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. क्रमांक 6. पॅकेट फूड आणि नूडल्स, मूत्रपिंडांसाठी धोका. आता सर्वात धोकादायक सवय पॅकेट फूड. नूडल्स, चिप्स, बिस्किटे, नमकीन, सूप मिक्स, रेडी टू कुक पदार्थ यामध्ये जास्त प्रमाणात सोडियम आणि कृत्रिम चववर्धक जसे MSG असू शकतात. वयोमानानुसार शरीर आधीच नाजूक झालेले असते. अशा वेळी जास्त मीठ आणि कृत्रिम घटक हृदय व मूत्रपिंडांवर ताण वाढवू शकतात. काही अभ्यासांनुसार जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न नियमित खाणाऱ्यांमध्ये मूत्रपिंडांच्या तक्रारींचा धोका वाढू शकतो. म्हणून शक्य तितके ताजे, घरगुती आणि साधे अन्न निवडा. निरोगी वार्धक्याचे रहस्य औषधांमध्ये नाही, तर योग्य आहाराच्या सवयींमध्ये दडलेले आहे. लक्षात ठेवा, या गोष्टी चवीला आकर्षक वाटतात पण आतून तुमचे आयुष्य हळूहळू कमी करतात. मित्रांनो, ही फक्त खाण्याची यादी नाही. हा एक इशारा आहे. कारण आज तुम्ही काय खात आहात त्यावर तुमचा उद्याचा दिवस ठरतो. जर तुम्ही आजपासूनच या सवयींपासून अंतर ठेवले तर उद्या तुमचे शरीर तुमची साथ सोडणार नाही. मित्रांनो, वय वाढणे ही काही वाईट गोष्ट नाही. पण शरीर साथ देणं थांबवलं तर वार्धक्य ओझं बनतं. आणि खरी गोष्ट अशी आहे की आपणच आपल्या हातांनी शरीर कमकुवत करत असतो. दररोज जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टी खाता तेव्हा त्या हळूहळू तुमची हाडे, हृदय आणि स्मरणशक्ती कमजोर करतात. मग आपण म्हणतो, वय झालं आहे, पण सत्य हे आहे. वय नाही, सवयी चुकीच्या झाल्या आहेत. आज तुम्ही जाणून घेतलं की कोणत्या 6 गोष्टी आपल्या आरोग्यासाठी विषासारख्या ठरू शकतात. जर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिलात तर केवळ आरोग्यच सुधारणार नाही, तर आयुष्यही शांततेत आणि सन्मानाने जाईल. दर सकाळी जेव्हा तुम्ही ताटात जेवण वाढता तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे अन्न माझ्या शरीराला जीवन देण्यासाठी खातो आहे का, की हळूहळू त्याला कमजोर करण्यासाठी? बदल छोटे असतील, पण त्यांचा परिणाम मोठा असेल. इतरांसाठी नाही, स्वतःसाठी जगा. कारण जोपर्यंत तुम्ही निरोगी आहात तोपर्यंत ही दुनिया सुंदर आहे. मित्रांनो, आजसाठी एवढंच. आशा आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटू नवीन माहितीसह.
तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.